हे चक्के मसूर ना रात्री भिजत घालायचे आणि सकाळी आमटी केली ना तरी छान लागेल किंवा डायरेक्ट घातलं तरी छान लागेल. तर चला रेसिपीला सुरुवात करूया. नमस्कार मंडळी, कशा सगळे मजेत आहात ना? तर नवीन दिवसाची नवीन सुरुवात. एक वाटीभर मी मसूर घेतलेले आहेत. तुम्ही ना आदल्या दिवशी रात्री भिजत घातलात आणि सकाळी आमटी केली तरी चालेल किंवा डायरेक्ट घातली ना तरी काय प्रॉब्लेम नाही आहे, ती शिजतेच. आणि हां, ह्याला काय वाटपाची वगैरे गरज नाही लागत. त्याच्यामुळे झटपट अशी पटकन करायची असेल ना घट्ट अशी तर पटकन होऊन जाईल. तर माझ्या अर्णवला ना खूप आवडते ही, तरी त्यासाठी मी करते. तर एक कुकरमध्ये ना 2 चमचे तेल टाकलेलं आहे, तूप टाकलेलं आहे, 1 चमचा तूप टाकून घेतलेला आहे आणि अमूल बटरचा थोडासा पीस टाकलेला आहे. हां, नक्की टाकून बघा, खूप छान टेस्ट येते. आणि मुलं ना चपाती जी असंच चमच्यानेही खाऊ शकता. तर ह्याच्यामध्ये ना ऑप्शनल आहे, खडा मसाला टाकायचा असेल तुम्हाला तर टाकू शकता. मी थोडासा खडा मसाला टाकला आहे आणि मिरची टाकलेली आहे, कांदा खूप टाकलेला आहे आणि कांदा ना छान लालसर होईपर्यंत भाजून घ्यायचा आहे. आणि त्यामध्ये आपण अद्रक लसूण मिरचीची पेस्ट टाकून घेतलेली आहे. हां, तिखटाचा अंदाज मात्र नक्की घ्या, कारण ना आपण मिरचीही टाकलेली आहे अख्खी आणि त्यात आपण पेस्ट पण टाकलेली आहे आणि आता लाल तिखट मसालाही टाकणार आहोत. तर त्या अंदाजानेच तुम्ही टाकू शकता. ऑप्शनल आहे खडा मसाला, तुम्हाला टाकायचा असेल तर टाकू शकता. मी टाकलेला आहे. तर ह्याच्यामध्ये ना 2 टोमॅटो टाकलेले आहे. टोमॅटोमधले बी काढून घेतलेली आहे आणि छान असं खरपूस भाजून घेणार आहोत आपण. टोमॅटो शिजेपर्यंत ना छान असं भाजून घ्यायचं आहे, म्हणजे तो मेल्ट व्हायला पाहिजे कांद्या आणि टोमॅटोचं मिश्रण. तर हे पहा, मस्त तेल सुटत चाललं, ह्याचा अर्थ छान असं भाजल्या गेलेलं आहे. तर आपण गरम मसाला टाकून घेतलेला आहे, हळद टाकून घेतलेली आहे. मी तुम्हाला बोलली मसाला ना तुमच्या आवडीनुसारच टाका, कारण ऑलरेडी आपण मिरचीचा ठेसा पण टाकलेला आहे आणि अख्खी मिरची टाकलेली आहे. सध्या गरमी आहे ना, त्यामुळे म्हटलं मसाल्याचं प्रमाण थोडंसं कमीच करा. तर मसाला टाकून झाल्यानंतर छान परत एकदा भाजून घेणार आहोत आपण. आणि आता स्वच्छ धुतलेली डाळ टाकून घेणार आहोत. तेही एकजीव करून घ्यायचे. अख्खे मसूर ह्याची ना सुक्की भाजी ही खूप छान होते. मीठ टाकून घेतलेलं आहे. तुम्हाला मी सांगितलं, मीठ ना मी कुठलाही पदार्थ शिजायच्या वेळेस टाकते, जेणेकरून ते मीठ ना सगळ्या पदार्थाला छान लागतं. नंतर काही जणांची पद्धत आहे, शिजल्यानंतर वरतून मीठ टाकतात, तर अशाने ना परत त्या पदार्थाला ना थोडीशी चव वेगळी लागते म्हणून. तर हे बघा, पाणी टाकून घेतलेलं आहे. तुम्हाला ह्याच्यात कोकम हवे असेल तर टाकू शकता, नाही टाकलात तरी चालेल. आणि आता साधारण फक्त 2 शिट्टी काढली ना तरी इनफ आहे. आणि ह्याच्याबरोबर मस्त कोलमचा भात आणि आमटी 2 शिट्ट्यांमध्ये लगेच शिजलेली आहे आपली मसूर डाळ, अख्खी मसुरीची आमटी. हे पहा, किती स्ट्रेक्चर मस्त आलेलं आहे, घट्टपणा त्याला. ह्याच्यात फक्त आता कोथिंबीर आपल्याला टाकायची आहे आणि जेवायला घ्यायचं आहे. मुलांना ही चमच्यानेच नुसतंच दिलात ना तरी खाते. एखाद्या चिकनलाही मागे टाकेल अशी ही अख्ख्या मसुरीची आमटी आहे. तर हा व्हिडिओ कसा वाटला हा कमेंट्समध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. आणि हां, बेल आयकॉनवर क्लिक करा, जेणेकरून येणाऱ्या व्हिडिओचे अपडेट तुम्हाला सगळ्यात आधी येतील. बाय, टेक केअर, काळजी घ्या सगळ्यांनी.